असणार आहे. वेळ फक्त तुम्हाला 5 ओव्हरसाठी आम्ही 25 मिनिटं दिलेली आहेत. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी इथून मात्र खर्च करावा लागेल. जर आपण 21व्या मिनिटाला 5वं षटक चालू केलं तर लक्ष द्या, डेथ ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला ही मॅच कव्हर करावी लागेल. आमचे फडके सर आपल्याला पाहायला मिळतात, सांडीपालकर सर भरपूर चांगलं कार्य त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतात, सचिन सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल, चिंचवली विपक्ष खाणाव बी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. लेट्स प्ले. पहिलाच बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. इथे घडतंय काय? रनआउटची संधी होती परंतु संधी गमावली आणि या मोमेंटला एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर टॉस जिंकला खानाव बी या संघाने. टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात तर बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी इथून मात्र घेतलेला. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. टीम आंबे यांना विनंती आहे की आपण कुठेही जायचं नाही. यानंतर जो क्लॅश आहे तो विजेता वर्सेस विजेता क्लॅश असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटमॅन्टन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चूक झाली, पनिश अँड पनिशमेंट. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येतोय चौकार. येस, थँक्यू. कोरा कागद निळी शाही आगरी कोल्यांच्या मनामध्ये कारल्याची एकवीर आहे. खूप चांगलं संगीत ऐकलं. त्या वेळेला देखील स्ट्रोक चांगला, गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव कंप्लीट होती आणि आता एकाच धाव्यावरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती आता इथून मात्र बदल आपल्याला पाहायला मिळतात. रनसंख्या आपण बघतोय, एकूण धावा 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 6 धावा धावफलकावरती. पहिलं मिनिटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. जिथे मात्र प्रदीप कमालीची गोलंदाजी दाखवतोय. यावेळेला देखील इथे पहा, एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धाव्यावरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. आई जगदंबा 11 खानाव बी हा संघ प्रथमतः टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. प्रदीपचा हा बॉल बॅकड्राईव्ह खेळला. तिथे फिल्डर आहेत परंतु बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. थांबण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. बॉलला स्टॉप करू शकले नाही आहेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येतोय चौकार. येस, थँक्यू. प्रथमतः टॉस हारल्यानंतर फिल्डिंग करत असताना स्वर्गीय निलेश अँड उमेश जाधव 11 DCC चिंचवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे पहा, षटक आता संपलं. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा डबल डिजिट मध्ये 1 11 धावा धावफलकावरती आपण बघतो. 1 ओव्हरचा खेळ आता संपला बिनगड्यांच्या मोबदल्यात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाने खरं तर 4 मिनिटांचा वेळ घेतला. लक्ष द्या, फक्त 20 मिनिटं दिलेली आहेत तुम्हाला 4 षटक हाताळण्यासाठी. म्हणूनच तुम्हाला खरं तर फिल्डिंग करत असताना थोडीशी वेळेच्या संदर्भात
काळजी घेऊन ही इनिंग कंप्लीट करावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हर्षदचा पहिला बॉल. हर्षदचा पहिलाच बॉल, पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आता खरं तर टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडली जाते आणि वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजाच्या शैलीवरती आता आक्षेप घेतला जातो आणि पहा तिसऱ्या पंचांची आता नजर या गोलंदाजावरती असणारा. बोला तयार. या वेळेला क्लीन बोल्ड, काठी काढली, दांडी गोल, बॅट्समन बाद. ठोक. याच दरम्यान इथे आगमन झालेलं आहे ओम साई एंटरप्राइजेस पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर प्रशांतदा शेळके चिंचोली यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. चिंचोली गावातील अगदी कमी वयामध्ये आपण पाहतो पेंटिंग या फील्डमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर या बेसवरती काम करतात आणि अगदी अग्रगण्य असं नाव आहे या फील्डमध्ये, त्यांचं इथे आगमन झालं. प्रशांतदा शेळके यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग झाली, एक धाव कंप्लीट झाली. एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती आता हळवारपणे बदल आपल्याला पाहायला मिळतात. 13 धाबा एक गड्याच्या मोबदल्यात. अजूनही मात्र या सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमधील 4 बॉल बाकी आहेत. पाहूया या 4 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. यावेळेला पहा हलक्या हाताने फक्त या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न झाला, फ्लिक करायचं होतं. एक धाव कंप्लीट झाले, एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. बॉलरला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांना लगाम लावण्याचं काम आपल्याला करायचं आणि तोच एक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. या गोलंदाजाचा यशस्वीरित्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती या सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत त्याच्या स्पेलमधील. ओ चूक झाली, बॉल हवेत पकडला जातोय. मला तर वाटतं परफेक्ट फुलटॉस बॉल होता, थोडीशी गती कमी केली होती. पकडला जातोय झेल आणि फुलटॉस बॉलवरती विकेट मिळाली आहे. दुर्भाग्य म्हणावं लागेल बॅटरचं, कारण फुलटॉसला फुल टोल त्याला करता आला नाही. बॅट्समन बाद. सेकंड विकेट टू गॉन. ठोक डीजे. मिळाला. बॅटिंग करणाऱ्या टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. प्रणय या वेळेला देखील आडव्या बॅट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवला, थोडासा आळस दाखवला. इथे घडतंय काय, बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये, बॉलच्या मागे फिल्डर आणि इथे तब्बल धाबा कंप्लीट केल्या जातात. 4 धाबा खरं तर इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 4 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती आता बदल पहा. एक चुकीचा थ्रो आणि त्यावरती या 2 धाबा नव्हे तर 3 धाबा एक्स्ट्रा मिळाल्या, जिथे फक्त एकच धाव होती, परंतु थ्रो करत असताना चूक झाली फिल्डरच्या माध्यमातून आणि त्यानंतर 3 धाबा या इथून मात्र धावून काढल्या गेल्या. म्हणजे एकूण 4 धाबा आपल्याला पाहायला मिळाला. ओ या वेळेला देखील स्ट्रोक चांगला, तिथे फिल्डर बॉलच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. एक धाव आता कंप्लीट केली जाते एका धाब्याच्या मदतीनं. आता षटक संपलं. ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 19 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही,
पाणी. येस 12 मॅन. चला चला प्लीज 12 मॅन. 12 मॅन लगेच जर आपण पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला फक्त ड्रिंक्स ब्रेक साठी फक्त 1.5 मिनिटं दिलेली आहेत. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये आमचे 12 मॅन पाण्याची मागणी करत असताना लगेचच पाण्याच्या बॉटल घेऊन मैदानाच्या आतमध्ये जात असताना तोपर्यंत या ब्रेकमध्ये ऐकूया डीजे मास्टर येऊ द्या. थँक्यू. नवीन खेळाडू पहा आमच्या मैदानामध्ये जात असताना श्वान हे आपल्याच अंदाजामध्ये असतात. यांना कोणी काही सांगितलं लक्ष नसतं त्यांचं आणि ते आपल्या नादामध्ये असतात. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा या क्रिकेटचा आनंद घेतात. नवीन खेळाडू आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 आता खरं तर सुरुवात पुन्हा एकदा प्रदीप. या वेळेला प्रदीपचा बॉल अवे फॉर बॉडी बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि इथे पहा बॅट्समनला इथून मात्र शांत ठेवलं. आणि इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित करतात प्रदीप. पुन्हा एकदा त्यांना खरं तर गोलंदाजीच्या रनवेवरती इथून मात्र आणलं गेलं. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. कॅच होईल का? ओ कॅच ड्रॉप झाली. सोपा लॉलीपॉप जेल इथून मात्र खरं तर सोडण्यात आलाय आणि जीवदान मिळालंय बॅट्समन अर्थातच प्रणयला इथून मात्र जीवदान मिळालंय. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाणार आहे. खरं तर 4 या धावसंख्येवरती रोहित शर्मा यांना जीवदान मिळालं. 264 धाब्यांची खेळी आपण पाहिली आणि इथे प्रणयला जीवदान मिळालं. या वेळेला लाईन पहा अतिशय सुरेख. बॅट्समनला खरं तर शांत ठेवलं आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप प्रभावित करतात या टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत आणि एक चांगलं षटक हाताळत असताना बॉल पुन्हा एकदा तयार. या वेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. कव्हर पॉईंटच्या रिझर्व मध्ये थोडेसे फंबल होत आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय. लेझी फिल्डिंग आळस दाखवला जातोय आणि इथे पहा फिल्डरच्या नसरे आड खऱ्या अर्थानं इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर मोठे फटके येत नाहीयेत परंतु सिंगल डबलने धावा धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे. थांबतात वेळ घेत आहेत. प्रदीप एक चांगले गोलंदाजात अचूक लाईन अँड लेंथ साठी ते खरे तर ओळखले जातात आणि इथे पहा चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी दाखवलेली आहे. बॉल तयार. बॉल हवेत. फटका फसला. कॅच होईल का? पकडला जातोय झेल. विकेट मिळतीये गोलंदाजाला. धक्का क्रमांक 3 22 या धावसंख्येवरती बॅट्समन बाद होतोय. ठोक 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 डीजे.
बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळायला पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय प्रदीप आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न जरूर दाखवला परंतु वेग इतका होता की या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं. षटक आता संपतंय. चांगल्या षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 गडी बाद 22 धावा. टीम मीटिंग चालणार नाही. खानाव बी या टीमला बॅट्समन बाद होतोय. ठोक डीजे. बॅट्समन बाद झाला. चौथा आता आपल्याला पाहायला मिळाला 22 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस मुंडे. चांगली बॉलिंग. ओ यावेळेला पहा आडव्या बॅटनं खरं तर थोडेसे सफल झालंय. मागची दिशा त्यांनी निवडली आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला उडवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येतोय हा चौकार. दरम्यान आमचे अतिथी मान्यवर आदरणीय सतीशभाई बोरकर यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना आपण आमची चिंचवली टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी हायलाईट केलं ते आमची एवन जोडी संतोषदा शेळके आणि समितदा गवली हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. WTCची संपूर्ण टीम आज ही स्पर्धा टेलिकास्ट करते. त्यांच्याही टीमचं आम्ही स्वागत करतोय. ओ इथे घडतंय काय. मिस फिल्डिंग झाली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले पाहायला आम्हाला जरूर आवडेल परंतु पहा गोलंदाज अतिशय चांगला बॉल त्याने हाताळला परंतु इथे पहा फिल्डरनं थोडासा आळस दाखवला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. 4 धावा नशिबाचा हा चौकार आहे. 4 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला चॉप करायचं होतं. ऑफसाईड ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आल्यानंतर खऱ्या अर्थानं चिंचवली टीमचे 12th मॅन थेराब खेळाडू देखील आहेत. टाळ्या वाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे 1 धाव आता कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आणि एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. 31 धावा आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोरबोर्डवरती. बॉल तयार. स्वर्गीय निलेश आणि उमेश दादा हलमान JCC चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी जगदंबा खानाव बी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. इथे पहा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह
आपल्याला पाहायला मिळाला फ्लॅट 6 6 धावा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एकूण रन संख्या आपल्याला पाहायला मिळते 37 धावा धावफलकावरती. 4 आपल्याला पाहायला मिळतं अजूनही 6 बॉल बाकी आहेत. स्वर्गीय निकेश दादा अँड उमेश दादा 11 GCC चिंचवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही स्पर्धा या चिंचवली क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या क्रीडांगणाचा एक चांगला अनुभव आहे GCC चिंचवली या टीमला. बॉल तयार होतो आहे. डेथ ओव्हरला सुरुवात झाली आणि डेथ ओव्हर मधील पहिलाच बॉल योग्य टप्पा आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉलची सांगता जबरदस्त गोलंदाजी बॅटरला इथून मात्र शांत ठेवलाय. चांगला बॉल. पाच बॉल अजूनही बाकी आहेत तुमच्याकडे आणि पाहूया या 5 बॉल मध्ये आता किती षटकार चौकार इथून मात्र सजवले जाणार आहेत. बॉल तयार होतो आहे पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल इट्स अ फाईट बॉल आणि 1 बाउंसची ताकीद देखील आता या गोलंदाजाला दिली जाते. आमच्या ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. सँडी सर सचिन सर आपल्याला पाहायला मिळतात. फडके सर देखील आपण बघतो खूप चांगली पंचांची भूमिका साकारत असताना अनेक चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत दिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉलर तयार होतो पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे एक रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न परंतु एक चांगला निर्णय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर पहा खूप चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला परंतु एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. आणि इथे पहा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आउट फॅक्टर साठी हा रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि पाहूया आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येणार. सचिन सर आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचा तर निर्णय आमच्यापर्यंत येईलच. डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खऱ्या अर्थानं पहा पॉपिंग क्रीजच्या थोडासा पुढे येऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांचा एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. फक्त एकच धाव मिळणार नाही या बॉलवरती. बॉल आता तयार होतो. यावेळेला फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात आणि पहा 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रनसंख्या आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया 3 बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळले जाणार आहेत.
बोला तयार. या वेळेला देखील पहा फुल टॉस मिस फिल्डिंग. तिथे पहा बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग, परंतु धावत असताना भरपूर उशीर केला आणि तिथे पहा रनआउटची संधी आणि ती संधी इथून मात्र प्राप्त होत असताना बॅट्समन बाद झाला. धक्का क्रमांक 5 तो ठोक डीजे. स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहूया या 2 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. गोलंदाज आता तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. डीद ओव्हर मधील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे 2 बॉल बाकी आहेत. या वेळेला देखील पहा बॅटर पासून हा बॉल दूर ठेवला. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे पहा बॅटरला शांत स्तब्ध ठेवला. डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिकची. 5 बॉल त्यानं मात्र हाताळलेत. 1 विकेट मिळवत फक्त 5च धावा त्यानं मात्र या शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. ओ याही वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पुन्हा एकदा बॅटरला बीट केलं. षटक आता संपलं. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 42. 5 गाड्यांच्या मोहपटलात आणि विजयासाठी आता येणाऱ्या 30 बॉल मध्ये जीसीसी चिंचवली या टीमला तुम्हाला धावा कंप्लीट करावा लागतील. त्या म्हणजे तब्बल 43. धावांचं लक्ष. आता या लक्षाचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे हे देखील पाहिलं जाईल. आपल्या स्क्रीनवरती पहा आकाश सरांना दाखवलं जातं एक ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून कमी कालखंडामध्येच उंच भरारी त्यांनी घेतली आणि त्यांना देखील स्क्रीनवरती दाखवलं जातं. याच चिंचवली गावाला एक लाभलेला एक उत्तम समालोचक म्हणून त्यांची खरं तर ओळख आहे आणि पहा त्यांना देखील स्क्रीनवरती दाखवलं जातं. आकाश शेळके भरपूर मेहनत घेत असताना या स्पर्धेच्या अनुषंगाने नेक्स्ट इनिंग दुसरी इनिंग ज्या पद्धतीने स्टार्ट होईल आणि खऱ्या अर्थाने या 43 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात. आणखीन एक दर्जेदार आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अर्थातच वैग रसायने या परिसराला खरं तर ते बिलॉंग करतात आणि शुभम म्हात्रे सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स शुभम सर. धन्यवाद. दिलीप शेठ आजारे साहेब यांचा इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आवाजामध्ये थोडा फेरबदल असणार आहे. यानंतरचा जो सामना आहे तो विजेता वर्सेस विजेता हा क्लॅश पाहायला मिळेल. त्यामुळं इथून या सामन्यातून जो संघ जिंकेल तो संघ खेळेल चिंचवली संघासोबत आणि मग आपण माफ करा, इथून जो संघ जिंकेल तो आंबे संघासोबत खेळणार आहे. कारण आंबे संघानं एक विजय निश्चित केलेला आहे. त्यामुळं पुढची लढाई जी आहे ती विजेता वर्सेस विजेता ही लढाई होणार आहे. थोडं फास्ट खेळायचं. त्याला बॅट्समन मैदानामध्ये लगेच पाठवा. फास्ट आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. चला बॅट्समन पाठवा. चिंचवली संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टीम चिंचवली विनंती आहे की आपण फलंदाज पाठवायचे मैदानामध्ये.
हॅलो, थँक्यू सो मच सुनील सर. आपण ही स्पर्धा पाहतोय श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025. अगदी प्रकाश झोतातील डे नाईट फॉर्मॅटच्या नुसार कव्हर केली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवशी आपण पाहिलं तर सुपर धुंद्रेपाडा हा संघ पहिल्या लॉट्समधून सुपर 12 ला गेला आणि त्यानंतर अगदी खालच्या लॉट्समधून आपण पाहिलं तर मग भोकरपाडा टीम आणि खानाव टीम आपण पाहतोय की सुपर 12 मध्ये जाणारे संघ ठरलेत. त्यानंतर आजची देखील लढत आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील ही पहिलीच मॅच आहे जिथे संघ आपण पाहतोय आई गावदेवी या जगदंबा खानाव ब आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय निलेश आणि उमेश दादा 11 GCC चिंचवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सर्वप्रथम वंदन करूया गणरायाला. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमत्ते आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता भवितोषवी. गणपती बाप्पाला स्मरून आपण या ठिकाणी समालोचकाची सुरुवात मात्र करतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, उपस्थित मान्यवरांचं मी शुभम मात्रे सहर्ष हार्दिक पुनश्च स्वागत करतोय. घेऊन जातो मैदानाकडे. ओ राऊंड द विकेटचा बॉल यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळेल फक्त एक सिंगल रन. अगदी चेंडू थोडासा आपण पाहिला तर पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट स्लाइस होऊन बॉल मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेने चालला होता. तिथे मिळेल फक्त एक सिंगल धावाची सुरुवात झाली आहे. एक धाव फलकावरती लागली ती बॅटिंग करत असताना खानाव या संघाची. 30 बॉल आणि 43 धाव संख्येची मात्र गरज आहे ती बॅटिंग करत असताना खानाव या संघाला. अगदी सुरुवातीची जोडी आपण पाहतो उजव्या आणि डावकुऱ्या हाताचे फलंदाज मात्र मैदानात आहेत. स्ट्राईक एंड वरती पहिले आपण अल्पेशला पाहिलं, आता तेजस स्ट्राईक एंडला. ओ दांडीगुल, व्हॉट अ बॉल, फर्निचर विल बी डिस्ट्रॉय. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज तेजस या बॉलवरती होईल बाद. पहिलाच बॉल फेस करत असताना पूर्णपणे बीट झाला आणि त्यानंतर मात्र त्रिफल उद्ध्वस्त झाल्या त्या खेळाडू तेजस या फलंदाजाच्या. पहिला धक्का मात्र लागलाय. 2 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत संपलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली होती, त्यानंतर मात्र अगदी खोलाट चेंडू गोलंदाज हरेशच्या माध्यमातून टाकण्यात आला. चेक सन्माननीय जयदासजी शेळके साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम साहेब, आपलं देखील आम्ही या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये करतोय. शब्द सुनणाने हार्दिक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स सौरभ सर. राऊंड द विकेट ना. ओ यावेळेस देखील लेंथ पाहावी लागेल. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. आणखीन एक पहिली एक्स्ट्रा धाव या ठिकाणी बॅटिंग करत असताना खानाव टीमच्या खात्यामध्ये मात्र ऍड होईल. 2 धावा धाव फलकावरती होतील. पॉवर प्ले नंबर 1 चं षटक आहे. गोलंदाजीच्या मार्क वरती मंगेश कर्णुक या गोलंदाजाला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगल या ठिकाणी वापरत असताना पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. एक फिल्डर लॉंग ऑनला, एक फिल्डर अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र तैनात केला. राऊंड द विकेट. लो फुलटॉस, फार चांगला फटका, पॅरलल स्ट्रोक. पहिला धमाका पाहायला मिळाला आहे. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे स्वागत सांगत ऋतिकच्या बॅटमधून हा पहिला षटकार. फार चांगला फटका पाहायला मिळाला. पहिलाच बॉल होता, फुलटॉस मिळाला, त्याच्यावरती लगेच फायदा घेतला. फक्त बॉलला दाखवली दिशा आणि परफेक्ट टायमिंग झालं होतं. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे गेलाय. हो यावेळेस लेन्थ चांगली आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. राईट आर्म राऊंड द विकेटनं बॉल अँगलनं अगदी बाहेरच्या दिशेने टाकला जातोय.
बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय अगदी वाईड लाईनच्या थोडंसं जवळून जाणारा चेंडू. मंगेश कर्डूक या गोलंदाजाचा मात्र निर्धाव आपण पाहतोय. फटका चांगला, टायमिंग देखील चांगलं झाला. फिल्डर होते, प्रयत्न चालू होते, परंतु फिल्डरच्या हाताला लागून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार येईल तो फलंदाज ऋतिक मुंडेच्या बॅटमधून. याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे आमचे भाग्य विधाते ज्यांना अविश्रांत मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेले आहे ते आमचे अतिथीगण आहेत आदरणीय विठ्ठल शेठ शेळके साहेब यांचा आपण इथं आगमन पाहतोय आणि ते वडापावच्या खमंग मेजवानीचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं इथं स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती. तसेच आमचे मास्टर शेफ आमचे आचारी अर्थातच संदीपभाई शेळके यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. चला जनरेटर आपण चालू करायचं आहे. छोटू जनरेटर चालू कर. तसेच आमचे निकेश भाई शेळके सलमान खानचे बिग फॅन यांचे इथं आगमन झालंय. आपलंही आम्ही स्वागत करतोय. जय बैलाचे मालक राहुलभाई रिकामे चिंचवली यांचं इथं आगमन झालंय. राहुलभाईंचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. भाईंना विनंती आहे की यायचं आपण मंचावरती. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चला स्पीड अप करायचं आहे, थोडंसं फास्ट आपण काम करा. जनरेटर आपण चालू करायचं आहे अशी बालमालकाला विनंती आहे. तांत्रिक अडचणीमुळे तुमच्यापासून दुरावले गेलेलो आहोत त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करू आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे विद्युत मनोरे जे आहेत ते आपण प्रज्वलित करायचे आहे. दर्शनी सामना आपण पाहतोय आई जगदंबा 11 आई गावदे खानाव बी आणि अपोजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच स्वर्गीय उमेश दादा आणि निकेश दादा 11 चिंचवली. या पुढची जी लढत आहे ती विजेता वर्सेस विजेता ही लढाई होणार आहे. त्यामुळे या सामन्यामधून जो जिंकेल तो संघ जरीमरी आई 11 गावदे 11 आंबे या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. त्यामुळे आंबे टीम आपला कॅप्टन इथे आपण पाठवून द्यायचा आहे. चला फील्ड सेटअप जमाव करू नका. लाईट्स जरी गेली असते तरी आपण बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या आपण जरूर आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्यामुळे जमावबंदी आहे आणि लगेच आपण ॲट अ मोमेंटला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. बॅट्समन आपल्या पोझिशनमध्ये या. चला लगेच सामना आपण सुरू करायचा अशी विनंती आहे. विठ्ठल शेठ शेळके साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आमचे भाग्य विधाते आमचे आधारस्तंभ आमचे आधारवड आदरणीय व्यक्तिमत्व एक ऑलराऊंडर ही भूमिका नियमितपणे जे बजावतात मग कुठलंही कार्य असू दे ते उल्लेखनीय पद्धतीने करत असतात. चिंचवली गावच्या विकासाला चालना देणारा हा एक महान पुरुष आपण पाहतोय विठ्ठल शेठ शेळके साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही इथे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. 5 बॉल मात्र झालेत. धाव फलक्यावरती धावा 12 पाहायला मिळाला. शेवटचा बॉल राऊंड द विकेटनं मंगेश लॉफ करण्याचा प्रयत्न होता, आता संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता चांगल्या लेंथ वरती शेवटचा बॉल मात्र टाकला जातो. अगदी 43 धाव संख्येचा पाठलाग करत असताना बॅटिंग करत असताना आई जगदंबा खाणाव बी संघाच्या धावा झाल्यात पहिल्या ओव्हर नंतर त्या 1-12 आणि इथून आता 24 बॉल आणि विजयासाठी मात्र 31 धाव संख्येची गरज.
एकदम परफेक्ट फटका आपल्याला लॉंग ऑफच्या वरतून पाहायला मिळाला. तो फलंदाज अल्पेश मुंडेच्या बॅट मधून मिळतील त्या 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 22 बॉल आणि आता 25 ची गरज. अगदी धावा आणि चेंडूंमध्ये अंतर फार नाहीये. 3 रन्स फक्त धावां या ठिकाणी या चेंडूपेक्षा जास्त. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. आमची दोन्ही टीमला कलकलीची विनंती आहे. यावेळेस मात्र साईड चेंज केली जाते. राईट आर्म राहून द विकेटनं गोलंदाजच्या मार्कवरती विजय तयार होईल. ओ फटका यावेळेस देखील चांगला आहे. मिड ऑफ क्लिअर करत लॉंग ऑफला बॉल चाललाय. फिल्डर मात्र तैनात आहे. एका टप्प्यावरती बॉलला उचलतील फेकतील त्या अगोदर मात्र एकच सिंगल रन कंप्लीट आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या होईल ती 19. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 19 धावा धावफलक्यावरती. अगदी ज्या रन रेटची गरज होती त्या रन रेटनं संघ मात्र चाललाय. 12.67चा रन रेट मात्र चालू आहे आणि अगदी रिक्वायर्ड रन पाहायला गेला तर 6.86. अगदी बॉल टू रन असं समीकरण म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अखूट टप्पाचा बॉल होता. इथून बॉलला लिव्ह केलाय, सोडून दिलाय. अशा भूत नजरेने फलंदाज मात्र पंचांकडे पाहत होता. कदाचित त्याला वाटलं होतं की पंच वाईट बॉल देतील की काय, परंतु या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. तिसऱ्या पंचांची मागणी अर्थातच वाईट साठी केली जाते. तिसरे पंच पण फलंदाजाची मागणी आहे. तिसऱ्या पंचांचे रिव्ह्यू फलंदाजाने घेतला. वाईट साठी रिव्ह्यू असेल. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय की हा वाईट बॉल आहे. अगदी शरीरापासून वरून जाणारा चेंडू मात्र पंचाने वाईट बॉलचा इशारा दिला. एक्स्ट्रा रन मिळेल. पंचांचा 1 बाउन्सचा देखील इशारा आला. एक्स्ट्राच्या मदतीनं धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. उर्वरित आता आपण पाहतोय तर 21 बॉल आणि विजयासाठी मात्र 23 धावसंख्येची गरज आहे. अर्थात पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जिथे 12 धावा आल्या होत्या तिथून दुसऱ्या ओव्हरमध्ये विजयनं कमबॅक करण्याची गरज होती, परंतु विजय देखील थोडासा महागडा ठरतोय. अगदी एक षटकारचा मार त्याला बसला. त्यानंतर एक वाईट बॉल देखील त्याच्या माध्यमातून फेकण्यात आला. राऊंड द विकेट. ओ प्रॉपर इट्स अ कडक हिट. बॉल जाईल लॉंग ऑफच्या वरतून. षटकार. प्रॉपर हिट पाहायला मिळालाय. अगदी दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडे होतोय, परंतु त्या ठिकाणी मात्र फार मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅट मधून आलाय तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता, फ्लिक केला. फटका यावेळेस मात्र फसला आणि फलंदाज देखील आता फसेल. या ठिकाणी दुसरा विकेट डाऊन होईल. फलंदाज ऋतिक मुंडे बॅक टू द पवेलियन. विजय ऋतिक मुंडे मात्र बाद झालाय, परंतु आपल्या संघाला अगदी चांगल्या स्थितीमध्ये नेऊन तो बाद झाला. 5 बॉलवरती 16 धावांची विस्फोटक इनिंग मात्र आपण त्याच्या बॅटमधून पाहिली होती. 26 वरती 2 ही सध्याची स्थिती पाहतोय आपण. पहिलाच बॉल अगदी ऑलॉंग द कार्पेट. हा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथून पंचांचं बोट आकाशात.
विकेट नंबर 3 गॉन. सलग दुसरा झटका लागलाय तो बॅटिंग करत असताना आई जगदंबा खाणाव बी या संघाला. थँक्यू डीजे. या ठिकाणी धाव फलक्यावरती धावा आपण 26 पाहतोय. 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 27 या धावसंख्येची गरज आहे. 17 या धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. अल्पेश मुंडे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती केतन मुंडे. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज मंगेश कर्णुकला आपण पाहतोय, जिथे तिसऱ्या षटकासाठी मंगेश वरती ही जिम्मेदारी सोपवण्यात आली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र फक्त डिफेन्स केला. हलक्यात बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. फलंदाज अल्पेशला देखील माहिती आहे सिंगल डबल्स धावांनी देखील काम बनवू शकतं. त्यावेळेस मात्र मोठ्या फटक्यांसाठी तो जात नाहीये. सिंगलला प्राधान्य दिलं जातं. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होईल ती 27. उर्वरित आता 17 चेंडू आणि विजयासाठी 16 या धावसंख्येची गरज आहे. अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण खाणाव टीमच्या माध्यमातून अगदी कमी धावा मात्र बनवण्यात आल्या होत्या. 42 धावा बनवल्या होत्या. 43चा डिफेंड करत असताना मात्र यावेळेस फटका चांगला आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा हिट फिल्डर कडून थोडीशी चुकीला माफी नाही आहे. बॉल मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती केतन मुंडेच्या बॅटमधून हा चौकार. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. अगदी धावा कमी आहेत. धावा कमी असताना गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करणं तर गरजेचं आहेच, परंतु त्याचबरोबर फिल्डिंगनं देखील त्यांना साथ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. फिल्डरकडून थोडीशी चुकी झाली आहे. यावेळेस स्लॉप करण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगल्या लेंथवरती चेंडू मात्र डिलिव्हर केला जातो. गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी मंगेश स्वतःचं दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक आहे. इथे धावा आतापर्यंत मंगेशच्या माध्यमातून 17 धावा खर्च केल्या गेल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली आहे, कारण मंगेश हा सुरुवातीचा एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच डावाची सुरुवात हा गोलंदाज करत असतो. त्याच्याकडून कमी धावा देण्याची अपेक्षा होती. बॉल मात्र हवेत. एका हाताने झेल कॅरी करण्याचा प्रयत्न, हाताला बॉल लागला परंतु झेल ड्रॉप झाला. एक रन मात्र चेंडूवरती जरूर मिळेल. एकीच्या मदतीनं संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 32 धावा फलक्यावरती. उर्वरित आपण पाहतो आता 14 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल आणि 11ची गरज. समीकरण फार सोपं आहे. इथून जर गोलंदाजी करणारा आई जगदंबा खाणाव बी टीमला मात्र जर कमबॅक करायचं झालं तर विकेट मिळवाव्या लागतील. 3 फलंदाज बाद झालेत. अल्पेश आणि त्यानंतर केतन ही जोडी मात्र मैदानात आपण पाहतोय. याच दरम्यान मंचावरती आगमन झालेलं आहे शर्यत शौकीन ग्रुप चिंचवली. मग ती आपण पाहतो शिरवली चिंचवली असेल किंवा आपली ही यजमान चिंचवली असेल, ज्यांची एक आपल्याला संयुक्त संकल्पना नियमितपणे पाहायला मिळते. आणि त्यामध्ये एक नाव आम्ही जरूर आवर्जून घेऊ. ते नाव आहे आमचे गणेशदादा ठोंबरे यांचं. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी व्हिजिट केलेले आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच आमचे काका साईनाथ शेळके यांचं देखील आगमन झालंय. आपलंही स्वागत आहे. 2 धावा धावफलक्यावरती या चेंडू नंतर जोडल्या जातील. अगदी स्कूपचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोकाला बॉल लागला होता. त्यानंतर बॉल मात्र ऑन साईडला आला, परंतु 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2च्या बरोबरीने संघ पोहोचला तो 34 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि 9ची गरज. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. मंगेश यावेळेस मात्र राईट आर्म राऊंड द विकेटने तयार आहे. फिल्डिंग पाहिली तर अगदी समोर देखील आपल्याला 3 फिल्डर पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला एक फिल्डर आहे, मिड विकेटला एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चांगल्या लेंथ वरती बॉल टाकला. शेवटला मात्र ठरवलं होतं की बॉल लेट कट करायचा आहे, परंतु वेगानं बॉल विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल जाईल निर्धाव.
या ठिकाणी या तिसरं षटक मात्र संपलंय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि चिंचवली टीमला मात्र 9 या धावसंख्येची गरज. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय WTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. अगदी कॅमेऱ्याची क्वालिटी देखील आपण पाहताय. थेट बिल्डिंग मधले प्रेक्षक त्यांच्या माध्यमातून दाखवले जातात. ते घरबसल्या या ठिकाणी मात्र सामन्यांचा आस्वाद घेतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूया. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती मिलिंद जाधव आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित आता फक्त धावा पाहिजेत 9. समीकरण अतिशय सोपं आहे, परंतु गोलंदाजी कशी होईल त्यावरती मात्र सगळ्यांच्या नजरा असतील. कारण इथून जर खानाव टीमला कमबॅक करायचं झालं तर हे षटक फार महत्वाचं असेल. या षटकामध्ये एखाद दुसरी धाव देऊन विकेट मिळवण्याची गरज आहे. यावेळी फटका चांगला आहे. फिल्डर कडून थोडीशी चूक. अगदी मॅच सोडली की काय असं वाटू लागलं खानाव संघानं. लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर कडून. अगदी लेट बॉलवरती धावले. त्यांना देखील वाटलं की बॉल अगदी हातामध्ये येईल की काय. यावेळेस सरळ बाटना फटका पाहायला मिळाला आहे. लॉंग ऑनला तिथे फिल्डर तैनात आहेत. फक्त एक सिंगल धावानं देखील हा सामना जिंकू येऊ शकतो. हे आता माहिती आहे. कलून चुकलंय ते चिंचवली या संघाला. सिंगल डबल धावांना देखील प्राधान्य दिलं जातं. सिंगलच्या बरोबरीनं संघ पोहोचलाय तो 39 या आकड्यावरती. उर्वरित आपण पाहतोय आता 4 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 4 ची गरज. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. इथून मात्र शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला लेंथ वरती चेंडू डिलिव्हर केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 4 धावा. अगदी फिल्डिंगची विवरणा अजून तरी आपण पाहतोय बॉर्डर लाईनच्या जवळ अटॅकिंग फिल्डिंग देखील लावली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. विकेट किपर यावेळेस कोणतीही मिस्टेक करणार नाही आहे. विकेट नंबर 4 डाऊन. फलंदाज मात्र बाद. डिझे 8 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. या अगोदरचा बॉल आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहताय. यावेळेस मात्र थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा बॉल टाकला होता. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. आता व्हेरिएशन करण्याची देखील गरज आहे, कारण जे चेंडू ओव्हरपिच पडले त्या ओव्हरपिच बॉलवरती मात्र या मॅचमध्ये आपण आक्रमण होताना पाहिलंय. परंतु ज्या बॉलवरती व्हेरिएशन झालंय, स्लो वन बॉल, अगदी थोडासा बाउन्सर पद्धतीचा, ते बॉल मात्र निर्धाव गेलेत. फटका चांगला आहे. पहिल्याच बॉल वरती तडाखा. MS धोनी स्टाईल हा सामना केला फिनिश. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे आणि हा सामना जिंकलाय तो बॅटिंग करत असताना GCC चिंचवली या संघानं.
चला टॉससाठी या आंबे टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि चिंचवली टीमचे कॅप्टन